बोले ग मंजुळवाणी म्हणावं त्या पिंजऱ्यामध्ये व कशी कशी कलाकार राज्य कचेरी माझे पेकरा हा चालल्या मला सोडून दे कशी राहील कसा हो बंदे महालात म्हणून म्हणतो की राणी माझ्या ग मैनावती पिंजऱ्यातून कसा रागवून जाईल तुला मालूम नाही ग राणी माझे ग मैनावती म्हणावं सुनी पडलं माझी अंगजुनी मा हा माझा चौरंग पाठव हा राणी माझे ग मैनावती म्हणावं जातो बापा दिंड्या भजनानं जहाला बघितला ग समाधी खेळाला अहो प्रधान शिवाई ऐक माझ्या गाकुबांडी परिधानाला शिपाई हो तुला काही मालूम नाही का परिधानाला बाळासाहेब आज बाळासाहेब सोबत मी जाऊन कारण का म्हणतो का बिघडलं तुम्हाला काही मालूम नाही का माझ्या गाकुबांडी परिधाना नाही नाही सांगितले तुम्हाला 7 महिन्याचा गर्भ गा महिनावतीच्या कुशीला 7 महिन्याचा गर्भ आमच्या बाळासाहेबांच्या पोटी हा म्हणून हात वचनामध्ये गा गुंतवणी बापा गा भोग्याना तान राजा गा धर्म पाळाला कशा कारण राजा 7 महिन्याचा गर्भ महिनावतीच्या कुशी समाधीला तो लाल बगीच्याला समाधी नाही घेतली का म्हणावं दिलहेला बापा बाबासाहेब मी का म्हणतो हात वचन घेतलं मान्य मला हा परंतु तुम्ही नाही घेतल्या मी त्याचा मोठा फरक पडेल म्हणतो अहो प्रधानजी कशाची बापा गा तुझी समाधी म्हणावं गेलो बापा 12 वर्षाच्या तपाला जाहुद्या समाधी गाजा राजा धर्म पाळा लबला म्हणावर अरे माझी समाधी राजे साहेबाला मान्य नाही बाबा तू गेले राजे साहेब म्हणजे तुम्ही म्हणता का मी समाधी जातो आणि हा राजपाट कोण सांभाळेल लिहून देहीन गा जहा बापा गा कुभांडी परदानाला हो लिहून देहीन जा कुभांडी परदानाला गदा धमाजा गा शिपाई रे तुम्ही म्हणता ते खरं आहे हा बाबा मुलाचा विश्वास त्या बापावर नाही बापाचा विश्वास त्या मुलावर नाही आणि तुम्ही म्हणता का त्या कुभांडी प्रधानाला हा एवढा मोठा राजपाट आणि त्याच्या विश्वासात टाकता त्यापेक्षा एक काम करा तुमच्या वाटेवरचा मी समाधी जाते आणि तुम्ही हा राजपाट सांभाळा आहे कशी पाई गा कशाची समाधी तुला गा नाही गावाची म्हणतो रे नाही आज म्हणतो मी आणलेला भाग आणि तुला समाधी जाऊ दे माझे लहान मुलं बाळ आहेत माझ्या आमची आहे तुमच्या आमची काही नाही तुम्ही राजपाट सांभाळा मी तुमच्या वाटेवरचा सांभाळ नाही दुःख देईल गा कुभांडी परिधाना गा तुझ्या गा बाळाला रे नाही दुःख देईल तुला जसे बापा माझे राजपाट गा चालत होते धर्मावती नगराते त्याप्रमाणे राजपाट चालवलं गा कुभांडी परिधान रे म्हणता हा मला नाही वाटत म्हणून म्हणतो की ज्या बापा लाल बगीच्याच्या ठाई 3.5 हाताचा गड्डा तयार कर जोगा आणि 3.5 हाताचा बापा खरडा तयार कर दो त्या लाल बगीच्याला जाहीन समाधी बापा गा 3.5 हाताच्या गड्ड्यामध्ये म्हणावं जाहून बापा दिंड्या भजनानं त्या बापा राजाने सांगितला शिपान ऐकला जातो म्हणे लाल बगीच्याला
माझ्या मालकानी सांगितलं आणि त्या लाल बगीच्या प्रति 3.5 फुटाचा गड्डा खोदायला सांगितला आणि पेटी तयार करायला सांगितला. तेव्हा बापा तो शिपाई आणि काय आणि निघून चालला गा. शिपाई निघून चालला माझ्या दादा. शिपाई निघून चालला माझ्या दादा. ये मोरे भैया ये मोरे दादा गा. वाट मारोगी लागला माझ्या दादा. सकाळी सकाळी का बरं आले? ही तुम्हाला सांगतो अशी विचित्र कहाणी आहे. कशाची? तुमच्या कामात गड्डा खोदण्यात आम्हाला त्या लाल बगीच्या प्रति आम्हाला 3.5 फुटाचा गड्डा आणि त्याच्यामध्ये ते पेटी तयार करायची. म्हणजे त्या लाल बगीच्यामध्ये गड्डा कशासाठी, काय कारण, कोणतं काम? आमचे ते राजे साहेब समाधी आणणार आहे. राजा धर्मवीर हा त्याची जिती समाधी, जिवंत समाधी. हो ह्या बाबा कोण्या आपली जागा सुतारा आपल्या पत्नी की पकडा. बायको झोपला? बाबा काही एकटेच खोदाल का? राणी ग बोला आम्हाला काम मिळालं. हा काम मिळालं म्हणतो. आज मजुरी नाही, मजुरी लागली. साडेतीन हजाराचा खड्डा म्हणजे पेटी. हा खड्डा करून लाकडाची पेटी तयार करणे आहे. लाल बगीच्यामध्ये पैसे जास्त लागल्यामुळे नवरा बायकोच्या 2,000 पागल झाला का हो? हो त्याला जमाना नाही. हो गड्डा खोदाचा मध्ये 3.5 हाताचा. हो तर 1,500 म्हणा. म्हणजे दोघे मिळून 1,000 का? हो लागले चला. या बाबा कोणी हपरी गाजो सुतार भरावे या बाबा जागाला ने बगीचाला आणि दोघे निघून चालले. दोघे निघून चालले. काय झालं?
लाल बाबा जा लाल बगीचाला रे हा लाल बगीचा हा आपल्याला खड्डा कुठे खोदायचा मला जागा मी सांगतो तुम्हाला हा जे झाड आहे ना या झाडाच्या हातभर जागा पूर्ण करून येतात 3.5 फूट गड्डा होतात हा पूर्ण बरोबर आकाराचा आला पाहिजे हा पेटी बसली पाहिजे मोजना बरोबर हो नदी एक दूर पाणी दिला आणि एक इंचावधी होईल पण कमी नाही चालेल कारण ते राजस्थान आपले किती आहेत 7 फुटाची आहे माहिती आहे ना हा बाबा को पडी गाव गाव जोदा सुतारे या बाबा लाल बगीचाला हर किना खोदू लागले गा गडा खोदाया लागला गा आय होया मारे खोदाया लागला आल बिल्ला मारे खोदाया लागला खोदाया लागला आय होया मारे खोदाया लागला बिल्ला मारे खोदाया लागला मग पावते पहिले बरोबर आहे तेव्हा बापा त्या चिपानी गड्डा कोदुनी आणि त्या तो म्हणे राजा कचेरीला पैसे दिले का आम्हाला तिने देऊन द्या 150 तेव्हा बापा तो शिपाई गड्डा लाल बगीचा प्रति कोदुनी आणि त्या तो म्हणे राजा कचेरीला आगा तेव्हा बापा तो लाल बगीचा प्रति निघून आणि आला आणि राजा कचेरीला आगा राजे साहेब शिवा ऐक माझ्या गा सिपाही राधा म्हणाव हो 3.5 हाताचा गाचले गा खरडा तयार लाल बगीचाला त्या लाल बगीच्याला त्या झाडाच्या भोवता समोर आपण 3.5 फुटाचा गड्डा खोदला आणि त्याची पेटी तयार केली बेटी बापा गा तयार केली म्हणाव त्या लाल बगीचाला रे हो जा बापा भजन कर दिंड्या भजनाने गा ज्या लाल बगीचाला गा समाधी घेण्याला जाहीन रे म्हणजे आपण त्या दिंडी भजनाने गेलो पाहिजे हा मी त्या त्यातून भजन मंडळी बनायचं खैरो येशील बरं तेव्हा बापा त्या शिपायाने मनामध्ये विचार करून आणि जातो म्हणे भजन मंडळी भेटायला गा ज्या बापा विचार करून ज्या शिपाया मनाला भजन मंडळी बापा ठरवण्याकरिता तो जातो म्हणे शिपाही तही कार्याला हा गा अरे शिपाही निघून चाल रे दिनहाना शिपाही
पार्टी किती लोकांची आहे? तुमची पार्टी किती लोकांची आहे? 6 लोकांची. भजनाने आपल्याला राजवाड्यातून त्या लावणीच्या प्याद आहे तेही वाद्यात प्याद पैसे किती सांगून द्या किती द्यायचं फक्त कोरा लागले. चला मग. तेव्हा बापा तो शिपाई त्या भजन मंडळीला आणि घेऊन काय चालला तो शिपाई तेव्हा बापा तो शिपाई आणि राजकुमारीला आणि काय आला ज्या बापा विचारता गा भजन मंडळाची ही सांगितली होती. जे बापा भजन मंडळ बारी घेऊन चालला चिकण्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या भजन मंडळीला घेऊन आलो. इंद्या भजनाने बापा गा सारे कराचे लाल बगीचाला. अहो भजन मंडळी इकडे चाला बापा इंद्या भजनाने गा सारे बापा गा लाल बगीचाला म्हणावं. जातो समाधी लाल बगीचाला राणी माझ्या मैनावती. चाल बापा गाला बगीचाला गदाहून मय गाठींच्या भजनानं असे बापा मी विचार करून जे भजन मंडळ घेऊन चालला गा. एक विटा बाई एक विटा बाई
ऐक माझ्या गात बांधी परिधान म्हणावं हा निघून आल बापाला बगीचाला दिंड्या बजल्याने निघून हा आता का तुमची समाधी आहे नाही घेतला तर काय होते म्हणतो अहो कुहडी प्रधाना जसे बापा राज चालत होते त्याच प्रमाण काल उद्योगा धर्मामती म्हणावं रामसाहेब अरे भुकिल्याची भूक जाणार तांब्याची तांब्या ज्यांना पण भात बिटायची वस्त्र ना मिळणार ऐक बापा गाची गंडी परिधान जे मी तुम्ही म्हणता ते खरं आहे कपडे गिपडे काढा उतरवला होता आठ झाली बरं ऐक शिकांडी परिधान कुबंडी परिधान हो राजपाट बापा देतो लिहून राज पोशाख देतो बापा ग कुबंडी परिधान ग पुन्हा म्हणावर बरं ज्याचं प्रमाण गा राजबापा चालत होते त्याचप्रमाणे चालव जोग माझ्या गा कुबंडी परिधान बाबू साहेब आई बाबा दुःख देणार घरी भाव तीन विलासी नको दुःख दे जोगा माझ्या महिनावती राणीची नको दुःख दे जोगा नगरच्या नगरवासी जनतेला रे हा भाऊसाहेब जशी तुमची जनता सुखी हा. तशी जनता सुखी होणार ज्या परमान गा शिपायाचे गा पगार होते गा चालू त्याच प्रमाण पगार तोड जोगा कुबंडी प्रधान म्हणावं